नमस्कार मित्रांनो, आज मी निघलो आहे अष्टविनायक सिरीजमध्ये आपला शेवटचा गणपती जो राहिला होता रांजणगावचा महागणपती तिकडे. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे जवळपास 8 आणि आता मी निघलो आहे. तुम्ही या जर्नीमध्ये शेवटपर्यंत राहा आणि आपल्याला या सिरीजबद्दल पण सर्व डिटेल माहिती मिळणारच आहे. गणपती बाप्पा मोरया. आपल्या या अष्टविनायक सिरीजमध्ये आजचा जो गणपती राहणार आहे हा राहणार आहे शेवटचा गणपती आणि इथून त्याचं डिस्टन्स आहे फक्त 60 किलोमीटर आणि पूर्ण सिटीमधून जायचं असल्यामुळे आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास लागणार आहेत. ही अष्टविनायक सिरीज आज पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला यानंतर एक शॉर्ट रील बनवून दाखवणार आहे की प्रत्येक गणपती कुठे आहे आणि तिकडे कसं जायचं आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर तिकडे पण फॉलो करून घ्या. तिकडे तुम्हाला छोटे छोटे अपडेट मिळत राहतात. आणि ही पूर्ण ट्रॅफिक संपेपर्यंत सिटीच्या थोडंसं बाहेर निघेपर्यंत मी आता सध्या कॅमेरा करतो ऑफ आणि लगेच आपण भेटूया सिटीच्या बाहेर. बाय बाय. वाघोलीची पूर्ण ट्रॅफिक संपून पुढे आलो आहे. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं, पेट्रोल पण टाकून घेतलं. आता आपण हवा चेक करूया. मला वाटतं 15-20 दिवस झाले, मागच्या 10 दिवस गाडी पण बंद होती, हवा पण चेक करणं नाही झालं. हवा चेक करू त्यानंतर निघू पुढे. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं खूप इरिटेटिंग आहे. कशीबशी ट्रॅफिक आता पूर्ण संपली आणि आय होप इथून पुढे रस्ता पूर्ण असा क्लिअर राहील. आणि वातावरणमध्ये पण एवढं सडन चेंजेस होत आहेत. आत्ताच ऊन होतं आणि आता पूर्ण आभाळ आलेला आहे. मागे पाऊस पण पडला थोडा, तरी सेफर साईडसाठी रेनकोट कॅरी केलेलं आहे. पाऊस येऊ या ऊन येऊ आपल्याला काही भीती नाही आहे. पूर्णच्या पूर्ण अष्टविनायक सिरीज सुद्धा एकदम चांगल्या प्रमाणे मला जसं हवं होतं त्याचप्रमाणे कंप्लीट होत आलेली आहे. हा पूर्ण शेवटचा गणपती पण पूर्ण व्यवस्थितपणे या गणपतीची राईड पण कंप्लीट होईल आज. आणि मग येणाऱ्या काही दिवसामध्येच आपली ही गणपती बाप्पाची सिरीज झाल्यानंतर लॉंग राईड स्टार्ट होतील. मी विचार केला होता की आपल्या रायडिंग जर्नीला सुरुवात करण्याच्या आधी गणपती बाप्पाच्या दर्शनापासून सुरुवात करायला हवी आपण. त्यामुळे आधी सर्वात मी ही अष्टविनायक सिरीज स्टार्ट केली. ही सिरीज कंप्लीट झाली आहे आता आणि इथून तुम्ही येणारे ब्लॉग पाहू शकता. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम चांगले आणि एकदम म्हणजे जिकडे तुम्हाला जायची खरंच इच्छा आहे खूप दिवसापासून असे राईड तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलला. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि डेली अपडेटसाठी आपला इंस्टाग्राम सध्या फॉलो करून घ्या. पूर्ण राईड कंप्लीट होईपर्यंत हे वातावरण असंच असायला हवं. कारण का ऊन असेल तर गाडी चालवायला खूप प्रॉब्लेम होतो. आणि तसा हा रस्ता खूप बोरिंग आहे. पण रस्ता कसाही असो, रस्त्यामध्ये मोठे मोठे खड्डे जरी असते तरी मला आज इकडे येणं भागच होतं. कारण का ही सिरीज कंप्लीटच नाही झाली तर मग पुढची सिरीज कशी स्टार्ट करायची.
जा भाऊ जा, जाऊ दे आम्हाला. रांजणगाव राईड बद्दल तुम्हाला एक अपडेट देईल मी रोड बद्दलची. पुण्यातून जर तुम्ही येत असाल, पुण्यापासून तर रांजणगाव पर्यंत पूर्ण तुम्हाला रस्त्यावरती ट्रॅफिकच पाहायला मिळते. हे लोणीकन झाल्यानंतर थोडीशी ट्रॅफिक कमी होते, पण ओव्हरऑल सर्व ट्रॅफिक, गाड्या, टू व्हीलर, फोर व्हीलर या सर्व मिक्स असतात. इथे वरून ट्रक सुद्धा असतात, त्यामुळे इकडे गाडी थोडीशी काळजीपूर्वक चालवावी लागते. आणि जर तुम्हाला ही सर्व ट्रॅफिक अवॉइड करायची असेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, अर्ली मॉर्निंग निघा. आणि अर्ली मॉर्निंग तुमचं एकदम चांगल्या प्रकारे दर्शन सुद्धा होईल आणि ही ट्रॅफिक पण लागणार नाही. मी जी माहिती देत असतो ही माहिती अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे का, अजून दुसऱ्या कुठल्या वे मध्ये सांगायला पाहिजे का, हे मला सांगत चला मित्रांनो. फक्त व्हिडिओ तुम्ही सीन करताय, लाईक करत नाहीये, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत नाहीये, असं नका करू. गाडीचं टँक फुल केलेलं आहे आता. 350 किलोमीटर होईपर्यंत कुठे पण पळवा, काही प्रॉब्लेम नाहीये, काही भीती नाहीये. रांजणगाव आलेलं आहे, समोर जे दिसते ते सर्व रांजणगाव आहे. आणि इथून फक्त 1 किलोमीटर बाकी आहे. वातावरण पण एकदम छान आहे, हिवाळा असून सुद्धा पावसाळ्यासारखं वाटतंय. आणि आपल्याला रोडच्या शेजारीच आपल्याला रांजणगावचा महागणपती पाहायला मिळणार आहे. मंदिर इकडचं एकदम सुंदर आहे, मी तुम्हाला मंदिर पण दाखवून देईल. इकडे पार्किंगची व्यवस्था कशी आहे ते पण तुम्हाला समजेल आता. आणि हा पूर्ण रस्ता एकदम व्यवस्थित आहे, रस्त्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे. फक्त ट्रॅफिकच थोडी आहे, ती सर्व तुम्हाला रायडिंगमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. हां, तुम्हाला रायडिंगचं ट्रॅफिकचं नाव सांगितलं आणि बघा. आणि राईट साईडला दिसणारा हा गणपती म्हणजे महागणपती रांजणगाव. बघा, श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती, माझा मोरया माझा विश्वास. आपल्याला मध्ये जायचं आहे गणपती बाप्पाकडे. वा भाई वा, चांगला आहे, पाऊस वगैरे काहीच नाही आहे. आता मध्ये दर्शनाला गर्दी कमी असायला पाहिजे, कारण का वीकेंड आहे आज, त्याच्यामुळे गर्दी असू शकते. तिकडे मागच्या साईडला पार्किंग आहे वाटते, तिकडे आतमध्ये. इकडे राईट साईडला पण तुम्ही पाहू शकता, तिकडे 4 व्हीलर पार्किंग आहे. आणि वा, श्री महागणपती रांजणगाव, काय सुंदर एंट्रन्स आहे. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, इथे गाडी पार्क करू आणि आपण जाऊ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. इकडे मंदिर परिसरामध्ये पार्किंगची उत्तम व्यवस्था आहे. इथे आपण आपले 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकतो. त्यानंतर मंदिरमध्ये VIP पाससुद्धा अवेलेबल आहेत. इकडे जर आपल्याला VIP दर्शन करायचं असेल तर 100 रुपये पर पर्सन चार्जेस आकारले जातात. आणि अशा प्रकारे माझी अष्टविनायक सिरीज आज पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. याआधीचे तुम्ही जर ब्लॉग बघितले नसतील तर ते संपूर्ण ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही तिकडे पूर्ण पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला अष्टविनायक सिरीजमध्ये संपूर्ण हेल्प मिळेल. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.